हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गेल्या 3-4 दिवसापासून लग्न चाललेलं होतं. फक्त कालच्या दिवशीच मी इकडे मम्मीकडे येऊन गेली होती आणि आज ना सकाळी सगळं आवरून जे आहे ना, मी आणि पप्पा आम्ही दोघं जे आहे ना पप्पांसाठी कपडे घ्यायला चाललेलो आहोत. तर म्हणजे पप्पांचं म्हणणं होतं की तू एक दिवस थांबून जा आणि आपण जे आहेत कपडे घेऊन येऊया. म्हणजे एकटं जाण्यापेक्षा त्यांना वाटतं की ठीक आहे, मी असली पाहिजे किंवा माझा भाऊ वगैरे असला पाहिजे. तर मी होती म्हणून मग मी एक दिवसाचा इथे स्टे केला. नाहीतर मग मी कालच्या दिवशीच जे आहे रात्रीलाच घराकडे निघाली असती. आणि पियाला पहिल्यांदा बाय द वे मी घरी एकटीला सोडून जाते म्हणून तिचं एवढं बाय बाय करणं चाललं आहे. म्हणजे तिला सकाळपासून मनवणं चाललं होतं माझं की तू आजीसोबत राहा, तू अशी मज्जा कर, तशी मज्जा कर. तेव्हा ती कुठे ऐकलं तिने आणि जाताना पूर्ण सॅड फेस तिचा झालेला होता. मला इतकं बाय चाललं तिचं, एवढ्या हगी आणि किसी करत होती मला. पण शेवटी कसं तरी आम्ही फास्ट तिथून निघालो आणि आता इथे आलेलो आहोत दुकानामध्ये. तर मला तर म्हणजे काही एवढं कपड्यांचं एवढं काही नॉलेज नाही. जो हाताला कपडा छान वाटतो आणि घातल्यानंतर जो छान दिसतो आणि कलर कॉम्बिनेशनचं जरा पार आपल्याला समजतं, म्हणून मी जे आहे त्या बेसिसवर पप्पांना त्यांना मी आता जे आहे चॉईस करण्यामध्ये मदत करणार आहे. सो काही दिवसानंतर आमचं जे आहे जवळचं लग्न असणार आहे, त्यासाठी शॉपिंग चालली आहे. आणि म्हणूनच मी माझ्यासाठी बघा, तुम्हाला जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर माझ्यासाठी म्हणून मी मिंत्रावरून एक साडी मागवली होती. पण त्याचा कलर अगदी सेम टू सेम निघाला ना, म्हणून मी तिला रिटर्न केली. आता मला असं वाटतं की एखादी परत ऑनलाईन मागवावी आणि नाहीतर मग जे आहे शॉपमधून वगैरे जे आहे ते घ्यावं. तर इथे पप्पांनी त्यांना हे 2-3 ड्रेस जे आहेत ट्राय करायला दिलेले होते. तसं त्यांचं काहीच म्हणणं नसतं. ते फक्त म्हणतात की ओके, कम्फर्टेबल आहे, कापड चांगला आहे, मग काहीही घेतलं तरी चालतं त्यांना. पण आपणच फार बघतो. मी माझ्या भावांना वगैरे फोन लावून जे आहे व्हिडिओ कॉल वगैरे त्यांना फोटोज पाठवत होते की बघ कुठलं फायनल करू, असं तसं. आणि मग फायनली इथून 2 ड्रेस घेतलेत आम्ही. आणि मग त्यानंतर ना म्हणजे थोडा भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि म्हणजे पॅन्टची जी साईज असते ना ती थोडी मोठी होती. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्ध्या तासानंतर या, तर त्याला अल्टर वगैरे करून जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तर त्या अर्ध्या तासाचा फायदा उचलत आम्ही इथे जे आहे मार्केटमध्ये फिरतोय. तर म्हणजे तसं तर म्हणजे कॉलेजला वगैरे जेव्हा आम्ही जायचो ना आणि काही घ्यायचं असलं तर मग मैत्रिणीसोबत म्हणजे ते सगळे दिवस मला आठवले की इथे आपण यायचो. असं असं एखादं पर्टिक्युलर कोपऱ्यात दुकान असायचं, कारण अशा भरपूर अशा बारीक बारीक गल्ल्या आहेत आणि त्या गल्लीमधून असं एकदम छोटे छोटे दुकानं आहेत. आणि म्हणजे आपलं माहीत असतं आपल्याला की ओके, इथे आपण गेलो ना तर इथे आपल्याला थोडं स्वस्तात मिळू शकतं. किंवा आपल्या आईवडिलांनी सांगितलं तू इथेच जा, तिथेच तुला चांगला कापड मिळेल, माझं नाव सांग, असं वगैरे हे सगळं. आणि मग त्यानंतर जे आहे काही रुमाल वगैरे जे होते ते घ्यायचे होते ते घेतले. आणि एक गोष्ट मला लक्षात आली, आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तर महाबळेश्वरला बघा स्ट्रॉबेरी तिथे घेतली जाते, म्हणजे तिचं उत्पन्न तिथे काढलं जातं. तिथे 150 रुपयाची अर्धा किलो स्ट्रॉबेरी होती आणि इथे आम्हाला 50 रुपयामध्ये अर्धा किलो जी आहे स्ट्रॉबेरी मिळाली. म्हणजे किती फरक आहे ना. आपण उगाच म्हणतो की जिथलं काही फ्रूट तयार होतं आहे, जसं जिथे जी गोष्ट उगवली जाते, उत्पन्न काढलं जातं आहे, की तिथे ती गोष्ट स्वस्त मिळेल. पण असं काही नाही, कुठेही जे आहे व्यवस्थित स्वस्त भावात मिळू शकते. तर मस्त जे आहे जिलेबी वगैरे तिथे काढणं चालू होतं. त्यानंतर आम्ही मस्त पप्पांचे कपडे वगैरे घेतले आणि मग घरी आली. पियाचं एवढं मला म्हणजे तिचं पकडणं चाललं होतं आणि मग कंटिन्युअसली सांगत होती की त्या 2.5-3 तासामध्ये तिने काय काय केलं, की असं असं केलं, तसं तसं केलं वगैरे वगैरे. आमच्या घरामध्ये बाय द वे खूप पसारा आहे, कारण आज दुपारी जे आहेत ना म्हणजे मामान ते पण येणार आहे. आणि आम्ही जेव्हा काल आलो ना तेव्हा मामान त्यांचं बरंचसं सामान घेऊन आलो, म्हणजे धान्य वगैरे जे असतात तर ते पण आम्ही आमच्यासोबत आणले होते, जेणेकरून ते आज इकडून जेव्हा जातील तेव्हा सगळं जे आहे ते घेऊन जातील. आणि आज मला लगेच निघायचं आहे रात्रीला. तिकीट वगैरे बुक करून झालेलं आहे. पूर्ण रात्रभराचा प्रवास आहे. मला जास्त काही नव्हतं पाहिजे. पीठ वगैरे मी म्हणजे हल्ली तरी 2-1 वर्षापासून मी बंद केलं आहे गव्हाचं पीठ वगैरे नेणं. पण म्हणजे गेल्या सॅटर्डे संडेचा प्लॅन होता आमचा की त्या दिवशी जाऊन जे आहे हे घ्यायचं, गहू वगैरे घ्यायचे आणि दळून घ्यायचे. पण मी इकडे आली होती म्हणून पियाच्या पप्पांनी हे काम काही केलंच नाही. म्हणून म्हटलं तेवढं 2-3 किलो पीठ नेऊया आणि बट्टीचं पीठ दळून घेते आणि थोडं ज्वारी बाजरीचं घेऊयात म्हटलं थोडं थोडं, म्हणजे 2-3 भाकरी ज्या आहेत त्या करून खाता येतील. तर अशा हिशोबाने. आणि घरची चक्की आहे आमची, त्यामुळे मम्मी जे आहे मस्त तिथेच लावून जे आहे चक्की लावून सगळं पाहिजे तसं दळून देत असते. आणि खमणचं पीठ माझ्याकडे होतं म्हणून म्हटलं काही देऊ नको, नाहीतर मग खमणचं पीठ हे प्रत्येक वेळा मला न्यावंच लागतं. सो लास्ट टाईम मला विचारलं गेलं होतं की बट्टीचं पीठ जे आहे फक्त नॉर्मलच दळते मी, फक्त आपण जे गव्हाचं पीठ असतं ना त्यापेक्षा थोडंसं जे असतं ना म्हणजे थोडंसं जाडसर दळायचं आणि ते बट्टीचं पीठ तयार होऊन जातं. बाकी तुम्ही दळताना त्यामध्ये धणे वगैरे टाकू शकतात, जिरं टाकू शकतात, पण मी काहीच टाकत नाही. फक्त जाडसर जे असतं ना ते गव्हाचं पीठ जसं असतं ना त्यापेक्षा थोडं जाड जे असतं ते दळून घेते. आणि अशा पद्धतीने जे आहेत माझे 2-3 जे पिठं आहेत ते इथे दळून तयार झालेले होते. आपण आता सगळ्या गोष्टी
गोष्टी पावशेर किंवा अर्धा किलो 1 किलो अशा याच्याने जे आहे ते आपण म्हणजे आपलं मोजमाप चालू असते. पण जे माझ्या मम्मी ते आहेत ते अजून पण किंवा गावाकडे जे आहे अस्तेर, पावशेर, नकटं आणि अजून बऱ्याच गोष्टी अशा अजून 2-4 आहेत. ते अजूनही धान्य त्या गोष्टींनीच मोजतात आणि म्हणजे मला अजून पण समजत नाही की किती अस्तेर म्हणजे किती असते, 1 किलो असतं की पाऊण किलो असतं. मला अजूनही त्याचं कॅल्क्युलेशन काही कळत नाही. कारण आपलं सगळं काम जे आहे ते किलोच्या हिशोबाने होऊन जातं. आणि त्यानंतर मग दुपारी मामा ते पण आले होते आणि आता त्यांना म्हणजे मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला एवढा चांगला भाजीपाला मिळत नाही. मी पण राहिली आहे 1.5 वर्ष, याचा एक्सपिरियन्स आहे मला. म्हणून त्यांनी भरपूर असं भाजीपाला जो होता इथे गावातूनच घेऊन आले होते. ते फ्रेश मुळा आहे, जी आहे मेथी आहे, पोकळा इथे मिळतो. आपल्या शहरामध्ये पोकळा मिळत नाही. तुम्हाला पोकळा माहिती का बाय द वे? मला कमेंटमधून नक्की सांगा. घरात जास्त लोकं असले ना, की टाईम खूप पटापट निघून जातो. म्हणजे एवढा भरभर टाईम जातो ना, की विचारूच नका. आणि तसंच झालं म्हणजे सकाळी जी होती ना, ती आमची सगळं मी बाहेर गेली शॉपिंग वगैरे करायला. त्यानंतर जेवण झालं, लगेच मामा ते आले आणि कधी सायंकाळ आणि त्यानंतर लगेच जाण्याची वेळ झाली ना, लक्षातच येत नाही. आणि बरं झालं मला खूप जास्त सामान न्यायचं नव्हतं म्हणून माझी जी बॅग आहे ती पटापट भरून झाली होती. नाहीतर मी आल्यापासून मला काय न्यायचं आहे ना, हे सगळी माझी प्लॅनिंग चाललेली असते. पण ह्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नव्हता. काही गरजेच्या गोष्टीच फक्त मी घेतलेल्या आहेत. नाहीतर अगदी पोती भरून माझ्याकडे सामान असतो. आणि आता इथे जे आहे सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालं आहे आमचं आणि लवकरच जेवण केलं होतं. खिचडी बनवायला सांगितली मम्मीला, खिचडी बनव जेणेकरून सगळ्यांचं जेवण लवकर होईल आणि तिला पण आम्ही गेल्यानंतर जास्त भांडे वगैरे घासण्याची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीने जे आहे आमचं जेवण वगैरे झालं आणि आता त्यांची पण जी आहे ती ट्रॅव्हल आहे आणि माझी पण आहे. आम्ही घरातून एकसाथच निघू आणि मग तिकडचे जे आहे मग नंतर ज्याचा त्याचा प्रवास जो आहे जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला जे आहे ते जाणार आहे. पियाची इथे गंमत चालली म्हणजे मुलांना त्यांच्या बरोबरीचे मुलं मुली मिळाले ना की मग त्यांची मज्जाच असते. मी इथे मस्त मम्मीसोबत बसून आमच्या चालल्या होत्या, मामीची वगैरे गप्पा चाललेल्या होत्या की काय कसं असतं आणि पुढे लग्न आहे त्याची प्लॅनिंग चाललेली होती की कसं यायचं, कसं काय ॲडजस्ट करायचं. इथे मम्मी पियाला सांगते कारण तिला सकाळी खूप कॉन्फिडन्स आला होता की मी आजीसोबत एकटी राहू शकते आणि आता मम्मी म्हणत होती पियाला की जा आता माझी मुलगी आली असं तसं आणि तू एकटीच जा वगैरे ते तिचं चाललं होतं. पण जो थोडा वेळ तिने माझ्या मम्मीसोबत एकटीने जो घालवला ना, कारण ती आत्तापर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती. पण त्या थोड्या वेळामध्येच म्हणजे त्या 2-2.5 तासांमध्ये तिची जी बॉन्डिंग होती ना माझ्या मम्मीसोबत ती अजून जास्त होऊन गेली. आणि आता जाताना तिला नेहमीपेक्षा जास्त दुःख होत होतं की मी जाते आजी म्हणून. पण प्रत्येक वेळेला असंच होतं. पण ह्या टायमाला जरा जास्त होतं. तिला मनापासून खूप जास्त सॅड फील होत होतं की आपण खूप लवकर चाललो आहे, आपल्याला राहायला नाही मिळालं म्हणून. The next day. चला आलो बाबा आपल्या घरी आणि सगळ्यात आधी मी 6 वाजता घरी पोहोचली होती. सगळ्यात आधी मी माझे फ्लावर सगळे जे झाडं आहेत ते मी बघितले आणि हे जे म्हणजे मी इथे ठेवून गेली होती ह्या हिशोबाने मला असं वाटलं की हे खराब होणार आहे. पण आल्यानंतर मी आश्चर्यचकित झाली की याला सगळ्यात जास्त फ्लावर्स आले. आणि मी बघा तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं की मला असं वाटतं की माझे झाडं जर खराब झालेत ना तर जास्त पाण्यामुळे खराब होतील. पण ह्यावेळेस उलटं झालं. पियाच्या पप्पांनी झाडांना पाणीच दिलं नाही. म्हणजे इतके झाडं मी सकाळी बघते तर अगदी असं वाटत होतं की 2 दिवसापासून पाणीच दिलं नाही आहे. मी त्यांना विचारते की ॲटलीस्ट तुम्ही संडेला तरी पाणी द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे की तुम्ही मंडेला तुमचं जमत नाही आहे, पण तुमच्याकडे 2 दिवस सुट्टीचे दिवस होते. आणि मग रिटर्नमध्ये मला ऐकायला मिळतं की पिया पण सांगत होती की पप्पा तुम्ही खूप जास्त पाणी देतात म्हणून मी पाणीच नाही दिलं म्हणे झाडांना. पण माझे झाडं खराब झाले त्याचं काय? मला टेन्शन आलं. हे पिटुनिया किती मोठं छान झालं होतं आणि त्याचे खालचे पत्ते जे आहे अक्षरशः पूर्ण जळालेले आहेत. एवढं त्यांनी पाणीच दिलं नाही झाडांना. आणि बिझी पण असतात. महत्त्वाचं म्हणजे सॅटर्डे संडे पण एवढा फ्री नसतो त्यांच्यासाठी. आणि हे पण बघा डायंथस पण तसंच आहे की त्याचे पण आता आणि डायंथस एकदाचं खराब झालं ना की ते लवकर रिकवर होत नाही आणि मग त्याचे चान्सेस खूप जास्त असतात खराब होण्याचे. आणि जी शेवंती वगैरे आहे ना त्याला बारीक कड्या पण आता मस्त यायला लागल्या, फुलं दिसायला लागले त्याचे. आणि बाकी हे 1-2 पिटोनिया आहे. पण मला असं वाटते की ह्या सगळ्या झाडांमधून 3 ते 4 झाडं तरी हळूहळू खराब होतील म्हणजे होतीलच. कारण की कुठलंही प्लांट जे असतं ते 1 ते 2 दिवस विदाऊट पाण्याने सर्वाईव्ह करतं. जास्त काळ ते म्हणजे पाणीच नाही तर मग मुळा पूर्ण सुकायला लागतात. त्यामुळे त्यांना पाण्याची जी असते ती गरज असते. आणि आता ऊन पण पडतं आहे कारण तिकडे मी गेली होती ना तिकडेही सकाळी थंडी असायची पण दुपारी भरपूर कडक ऊन होतं. त्यामुळे पाणी तर पाहिजेच. तसं आहे जास्वंद मला व्यवस्थित दिसतं आहे. लेट्स सी आता नंतर जे आहे ते इफेक्ट त्यांचा जाणवतो. पण 2-3 झाडं जी आहेत ती माझी जाणार आहेत. आणि असंच होतं प्रत्येक वेळा आपण कुठेही गावाला जायचं म्हटलं की आणि तुम्ही गार्डनिंग करताय म्हटल्यावर तुमचे 2-3 झाडं तरी हमखास जे असतात ना ते खराब होतात म्हणजे होतात. 6
वाजता घरी पोहोचलो होतो आणि माझं असं ठरलं होतं की 6 वाजता घरी आल्यानंतर पियाला 6 ते 7:30 झोपवायचं आणि त्यानंतर जे आहे तिला स्कूलला मी पाठवून देईल. पण जागच आली नाही, कुणालाच जाग आली नाही आणि आम्ही 8 वाजेपर्यंत झोपूनच होतो आणि म्हटलं आता 10 ते 15 मिनिटात काहीच होणार नाही म्हणून मी तिला उठवलंच नाही, तिला तसंच झोपू दिलं मी. म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस सुट्टीच घेऊया तिची. आणि मी आता याला पण सकाळी 6 वाजता पाणी दिलं होतं म्हणून ते जे टमॅटोचं रोप लावलं होतं ना ते जरा फ्रेश दिसतं आहे, नाहीतर ते पण सगळं कोमेजून गेलेलं होतं. आणि आता जे आहे सुरुवात केली मी बॅग जे आहे अनपॅक करायला. ॲक्च्युली मी तिकडे जाऊन ना माझा म्हणजे काही ड्रेस साडी वगैरे मी काहीच वॉश केलेलं नव्हतं. म्हटलं सगळं आपल्याकडे मशीन आहे तर आपण तिकडे जाऊनच छान व्यवस्थित वॉश करायचं. मग ते 2 वेळा मशीन लागो 3 वेळा मशीन लागो. मी अशा पद्धतीने जे सगळे कपडे जसेच्या तसे भरून आणलेले होते. काही जसं मामान ते वगैरे जसं तुम्ही बघितलं की ते भाजीपाला वगैरे घ्यायला गेले होते आणि मी पण गेली होती पप्पांसोबत शॉपिंगला. तर थोड्या गोष्टी ज्या आहे स्ट्रॉबेरीज घेऊन आली होती जे लगेच मला गरजेचं आहे, जसं मिरची आहे जी गेल्या गेल्या लगेच मला विकत आणावं लागेल. अशा ज्या पण काही गोष्टी आहे 2-3 टमॅटो असं सगळं जे आहे मी घेऊन आलेली होती. आणि ती कढीपत्ता असतो मम्मी त्यांच्या दाराचं म्हणजे दाराशीच आहे कढीपत्त्याचं झाड, खूपच छान त्याचा स्मेल खूपच छान आहे. तर मी तिथून कढीपत्ता नेहमीच आणत असते. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला अनपॅक करायच्या आहेत. ॲक्च्युली लग्नात आपण गेलो ना म्हणजे गावाकडे आमच्याकडे जास्त करून लग्नामध्ये स्वीट काय असतं ना तर मग बुंदीच असते. आणि माझ्याने असं झालं की लग्नाच्या घरून बुंदी आणायचीच राहिली. म्हणजे जी मावशीने बनवली होती ना स्पेशली तर ती बुंदी फक्त मी थोडीशी घेतली. पण मला वाटलं की मी तर एवढं जास्त स्वीट खात नाही, पण मला पियाच्या पप्पांबद्दल माहीत नव्हतं की त्यांना बुंदी एवढी जास्त आवडते म्हणून. पण मी तेवढीच आणली की ओके मावशीने बनवली, मावशी म्हणली की ठीक आहे घेऊन जा थोडी, मी तेवढीच आणली. पण मला नंतर हे समजलं की त्यांना बुंदी ही आवडते आणि मग माझ्या डोक्यात तेच चाललेलं होतं म्हणून माझ्या चेहऱ्यावर सॅडनेस दिसतोय की अरे मी बुंदी आणू शकली असती. कारण एवढी लग्नातली बुंदी उरून होती ना, म्हणजे एक मोठा डब्बा असतो ना कोठी असते तशी भरून उरली होती आणि मी फक्त एकदा तिथे बोलायचं काम होतं आणि मला मिळाली असती असं सगळं माझ्या डोक्यात जे होते ते चाललेलं होतं. पण चला असो, आता मला माहीत पडलं तर नेक्स्ट टाईम कुठे लग्नाला वगैरे गेली बुंदी असली की मी भरून आणत जाईल जरा. तिकडे गेली मम्मीकडे म्हणल्यावर मावा पाव तर हमखास येणार, पण मी छोटासा डब्बा भरून आणला आहे कारण आणले गेले ना मग खूप खाल्ले जातात, त्यापेक्षा नसले ना तर मग बरं असतं. म्हणून मी जेवढे मला पाहिजे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आणले. लसूण तिकडे 40 रुपयाचे पाव होते बाय द वे, 40 की 50 रुपये पाव होते. तर मी अर्धा किलो लसूण पण घेऊन आली. म्हटलं फायद्याचं आहे, एवढं होतं तर आपण नेऊच शकतो सोबत. आणि जेव्हा ना त्यांचा भाजीपाला वगैरे मामीन त्यांचा भाजीपाला निवडत होती ना त्यामध्ये हे जे आहे ना रोप त्यामध्येच होतं. आणि मग पप्पांना विचारलं की हे झेंडूचंच आहे का, मग स्मेल वगैरे घेऊन वाटत होते की ओके झेंडूचाच सगळा वास येतो यामधून. मग मी काय केलं ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडं पाणी टाकून त्याला रॅप करून आणलं आणि म्हटलं घरी गेल्यानंतर मातीमध्ये लावून देईल. जगलं तर जगलं. आणि गार्डनर असाल तर मग या छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्ही कधी सोडणारच नाही. तुम्हाला म्हणजे डोळ्यासमोर आपल्याला रोप दिसतंय आणि आपण त्याला फेकून देऊ असं कधीच होणार नाही. मी इथे जरी नसतं आणलं ना, मी तिथे कुठेतरी मम्मीच्या इथे एखाद्या कुंडीत लावून आली असती. मग त्यांना इंटरेस्ट असो नको असो पण मी माझं काम जे आहे ते कंप्लीट करेल. म्हणजे माझ्या मनाला शांतता लागली पाहिजे की मला एक फ्रीचं रोप मिळालं आणि मी त्याला न वेस्ट करता जे आहे तिथे व्यवस्थित लावून आलेली आहे. आता मी जी मम्मीकडून तांदूळची भाजी वगैरे आणली होती, तिकडे गावाकडे इझिली विकत घ्यायची गरज नसते. शेतातले बरेचसे लोक असतात जे असंच देऊन जातात. तर ती तांदूळची भाजी छान निवडून आणली होती. 2 भाज्या बनतील एवढी भाजी होती, त्यातलीच आता एक बनवायची आहे. म्हणजे थोडी भाजी आता बनवेल आणि थोडी नेक्स्ट टाईम, आणि त्यासोबत थोडी कढी चपाती असा आजचा प्लॅन आहे. कपडे काही होते ना तर मी ते हाताने वॉश करून घेतले होते, कारण काही कपड्यांचा कलर जातो आणि असं असतं की फक्त त्यांना म्हणजे पाण्यात फक्त डीप करून काढायचे आहेत असे काही कपडे असतात. पण मी त्यांना काही मशीनला लावलं नाही, हातानेच वॉश करून घेतले. आणि आता सगळ्यांना वाळवत टाकते, तोवर माझ्या मशीनमध्ये लावलेले कपडेही वॉश करून होतील आणि मग जो काही घरात छोटा मोठा पसारा आहे तो मी आवरेल. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.